शहरातले लोक सोशल मीडियाच्या उत्पन्नातून स्वतःचा संसार परपंच चालू राहिले आणि आमचं ग्रामीण भागातले खेड्यातले लोक शेतीच्या उत्पन्नातून सोशल मीडिया चालू राहिली. म्हणजे नेमकी गडबड कुठं उरली हेच आम्हाला कळ्यांनी. म्हणजे शेतकऱ्याचे व्हिडिओ पाहिले तुम्ही का तुम्ही डायरेक्ट त्याला वर लोटून द्या आणि शहरातले व्हिडिओ पाहिले का तुम्ही त्याला मस्त चित भरून पाहत्या. आणि खरं म्हणजे तुम्हाला शेतीचेच व्हिडिओ पाहायची गरज आहे. कारण की आपला शेतकरी जो राबून अन्न पिकवतो ते आपल्यापर्यंत पोचतो, तो कसा कष्ट करतो, जे आपल्याला अन्न भेटतं तर आपल्याला ते कुठून येतं, कसं शेतकरी पिकतो. आम्ही हे शेतकरी म्हणून तुम्हाला रोज नवीन नवीन अपडेट देत राहतो. शेती करून तुम्हाला कळतं बा कोणता माल कसा पिकवला जातो, आपल्या लोक कसा येतो. खरं म्हणजे तुम्ही शेतकऱ्याच्या व्हिडिओला हे प्राधान्य द्यायला पाहिजे आणि ते व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघायला पाहिजे. कारण की आपलं जे अन्न आहे ते शेतकऱ्याकडूनच येतं. आपलं त्याला दुसरा पर्याय नाही आहे. अन्न हे कंपनीत काही बनू शकत नाही. त्याच्यामुळं तुमची आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही शेतकऱ्याचे व्हिडिओ हे जास्तीत जास्त बघायला पाहिजे आणि शेअर करायला पाहिजे. धन्यवाद.